जुहू चौपाटीवर कचऱ्याचा ढीग कायम आहे। लोकशाही मराठीचा सलग 36व्या दिवशी रियालिटी चेक आहे। गेले अनेक दिवस जुहू किनाऱ्यावरील कचऱ्याचं साम्राज्य लोकशाही मराठी सातत्यानं तुमच्या समोर आणतीये। आजच्या 36व्या दिवशी सुद्धा परिस्थिती जैसे थे आहे। तर जुहू चौपाटीवर आज स्वच्छता मोहीम आहे। लोकशाही मराठीच्या बातम्यांनंतर स्वच्छ आणि सुंदर मुंबई करता नागरिकांनी एकत्र यावं असं आता सिद्धेश कदम यांचं मुंबईकरांना आवाहन आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आजच्या 36व्या दिवशी सुद्धा तीच परिस्थिती कायम पाहायला मिळतीये। विशेष म्हणजे या ठिकाणी महापौरांना फिरकण्यास अजूनही 36 दिवसात एकदाही वेळ मिळालेला नाहीये। त्या ठिकाणी महापौर सांगतायत मी आता जाईन, अर्धा तासाने जाईन, 2 तासांनी जाईन, पण ते 2 तास अर्धा तास काही उजाडत नाहीत। 36व्या दिवशी महापौर त्या ठिकाणी फिरकलेला नाहीयेत। आता तर सिद्धेश कदमच स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई करता नागरिकांनी एकत्र या असं आपल्या बातमीनंतर आवाहन करतायत। निश्चितच लागवी, कारण मागच्या 35 दिवसापासून जी परिस्थिती आपण आपल्या सगळ्याच मुंबईकरांना दाखवत आहेत आणि जी जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य वारंवार आपण पालिकेच्या निदर्शनात आणत आहोत, त्यांच्या लक्षात आणत आहोत, तरी सुद्धा पालिका प्रशासन काना डोळा करत आहे। आणि आजही आपण पाहतोय की तीच परिस्थिती जी आहे ती आज आपल्या या सगळ्याच जुहूच्या समुद्रकिनारी पाहायला मिळते। माझी मागची दृश्य आजही आपण पाहिलीत तर जैसे ते परिस्थिती पाहायला मिळते। समुद्रकिनारी वाळूच उरलेली नाहीये, कारण संपूर्ण कचऱ्याचा कच जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण खच जो आहे तो इथे आपण पाहू शकतो, कारण कचरा इतका भयंकर आहे की तो 2-2 ते 3-3 फूट खोलवरती एकाच ठिकाणी साचलेला आहे आणि तो काढण्यासाठी जी यंत्रणा कामाला लागली पाहिजे तशी यंत्रणा आजही कामाला लागत नाहीये। त्यामुळे मागच्या महिन्याभरापासून जवळपास महिना उलटलेला आहे। लोकशाही मराठी म्हणून सातत्यानं आपण या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत आहोत, महापालिकेच्या लक्षात आणत आहोत। इथले जे संबंधित अधिकारी आहेत के वेस्ट वॉर्डचे चक्रपाणी आळे यांना देखील वारंवार आपण संपर्क करत आहोत, तरी सुद्धा जी परिस्थिती आपण मागच्या काही दिवसांपासून दाखवत आहोत तीच आजही आपल्याला पाहायला मिळते। आज जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्याच परिस्थितीनंतर प्रदूषण महामंडळाचे म्हणजेच प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे स्वतः स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवणार आहेत। खरं तर आपण पाहतोय की या सगळ्याच कचऱ्यामुळे जे आहे ते प्रदूषण देखील वाढत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर पाहिलं तर समुद्राचं पाणी खराब झालेलं आहे, घाण वास इथे येत आहे, चालायसाठी जागा नागरिकांना उरलेली नाहीये। त्यामुळे ही सगळी भयंकर परिस्थिती आज सिद्धेश कदम यांनी लक्षात घेऊन स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे थोड्या वेळामध्ये ही मोहीम देखील सुरू होणार आहे। या सगळ्याच परिस्थितीचा आपण निश्चितच आढावा घेणार आहोत। पण सध्या जर आपण पाहिलं तर लाखो पर्यटकांचं आकर्षण आणि आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या जुहूच्या चौपाटीवरती सध्या कचऱ्याचं भयंकर साम्राज्य पसरलेलं आहे आणि गेल्या महिन्याभरापासून तब्बल आपण पाहतोय की आजचा 36वा दिवस आहे। जुहू चौपाटीवरती कशा पद्धतीत कचऱ्याचा खच जो आहे तो तसाच पडून आहे। खरं तर प्रशासनाच्या या सगळ्याच निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसत आहे, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर दूरवर नजर टाकली तर तितकाच कचरा जो आहे तो आजही पाहायला मिळतोय आणि जी यंत्रणा आहे त्यामध्ये 1 ते 2 गाड्या आजही आपल्याला काम करताना पाहायला मिळतोय। विशेषतः लागवी जर आपण पाहिलं तर हा कचरा उचलला जातो, पालिकेच्या माध्यमातून सांगितला जातो, पण तो कचरा जो आहे तो एकाच ठिकाणी तसाच साचवून ठेवला जातो आणि पुन्हा तोच कचरा समुद्राच्या पोटात जात असतो। वारंवार मागच्या महिन्याभरापासून आपण ह्या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत असताना पालिकेच्या लक्षात आणून दिलेला आहे की हा कचरा का नेमका वाढत चाललेला आहे, का नेमका तेवढाच कचरा दर दिवशी येतो। पण पालिका प्रशासनाकडे कोणत्याही पद्धतीची सिस्टम जी कामाला लागली पाहिजे तशा पद्धतीची सिस्टम आजही काम करत नाहीये। खरं तर अधिकाऱ्यांचा अभ्यासच नसल्या
नसल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. कारण पालिका प्रशासनाकडे वारंवार आपण पाहतोय की मुंबईकर असतील किंवा मग इथले स्थानिक असतील त्यांनी पत्रव्यवहार देखील केलेला आहे. स्वतः महापौर रितू तावडे यांनी देखील पत्र करून इथे जी मॅनपॉवर आहे किंवा मग यंत्रणा असेल याच्यामध्ये वाढ करण्यासाठी निदर्शनं दिली होती. पण मात्र यावरती देखील केराची टोपली जी आहे ती इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना दाखवलेली आहे. मागच्या महिनाभरापासून मी स्वतः महापौर रितू तावडे यांच्याशी संपर्क साधत आहे. मात्र मी या सगळ्या परिस्थितीची दखल घेण्यासाठी पाहणी करण्यासाठी येणार आहे. वारंवार आश्वासनं देण्यात आली पण मात्र प्रत्यक्षात ग्राउंडवरती आज त्या देखील फिरकलेल्या नाहीये. त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की कोणाला तरी पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि मुंबईकरांचा आवाज लागवी आपण दर दिवशी महापालिकेच्या लक्षात आणून देत आहोत. कारण सणवार आता तोंडावरती आहेत, गणेश उत्सव तोंडावरती आहे. होत राहणार आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.